बातमी पुण्यातून पुण्याच्या स्वारगेट आगारात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। कारण महिला कंडक्टरचे 30,000 रुपये चोरीला गेलेत। महिला कंडक्टर तक्रारीसाठी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आहे। स्वारगेट आगारामध्ये चोरांचा देखील सुळसुळाट पाहायला मिळतोय। कायदा आणि पोलिसांची भीती स्वारगेट पोलीस स्टेशनच्या आवारात आहे की नाही हा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, पुण्यात कायद्याचा धाक, पोलिसांचा धाक राहिलाय की नाही हे आपण वारंवार विचारतोय, परंतु स्वारगेट आगाराला आता सध्या पोलिसी छावणीचं रूप आहे। कालपासून जवळपास 150-200 पोलीस सातत्याने गस्त घालतायत, सातत्याने फिरतायत। आता देखील मोठा सुरक्षा व्यवस्था स्वारगेटच्या डेपोमध्ये आहे आणि या स्वारगेट आगारामध्ये एका महिला कंडक्टरचे 30,000 रुपये आज सकाळी जे ते काढून नेलेले आहेत आणि ती मुलगी, ती कंडक्टर महिला जी आहे ती भावूक होऊन आता पोलीस स्टेशनमध्ये थोड्या वेळापूर्वी पोहोचलेली आहे। त्यामुळे अगदी पोलिसांच्या नाका खालून हे सगळेजण चोरी करतायत, पाकिट मारतायत, महिला कंडक्टरचे पर्स चोरतायत आणि याला जबाबदार कोणीच नाही का, याच्यावरती धाक कोणाचाच नाही का, पोलिसांना हे सगळे गुन्हेगार घाबरतात की नाही हा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा अधोरेखित केलेला पाहायला मिळतोय। जी 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 रोहन, पाहायला गेला तर स्वारगेट आगारामध्ये कालच बलात्काराची एक घटना घडली होती आणि त्यानंतर ही चोरीची घटना। आता स्वारगेट जे आगार आहे, बस आगार आहे, ते लक्षात राहण्यासारखं आहे कारण त्याच्याच हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे आणि अनेक वारंवार अशा घटना घडताना दिसतात। त्याचबरोबर अवैध धंदे या आवारातही पाहायला मिळतात। या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, अगदी 50 मीटर अंतरावरती स्वारगेट पोलीस स्टेशन आहे आणि फक्त रस्ता क्रॉस करून स्वारगेट आगारामध्ये जावं लागतं। या ठिकाणी कायम पोलिसांचा बंदोबस्त असतो आणि सातत्याने पोलीस सांगतायत की इथली सुरक्षा रक्षक जे आहेत ते स्वारगेट डेपोचे वेगळे आहेत, ते 25 लोक वेगळे आहेत, आमचे लोक वेगळे आहेत, अशा प्रकारचं त्यांच्याकडून म्हणणं जे आहे ते मानलं जातं। परंतु पुणे पोलिसांची जबाबदारी नाही का स्वारगेटची सगळी देखरेख करणं किंवा स्वारगेट मधले गुन्हे जे आहेत ते रोखणं ही पुणे पोलिसांची जबाबदारी नाही का हा प्रश्न जो आहे तो प्रकर्षाने जाणवतोय। याबाबत आपण देखील काल पत्र काही दाखवले, ज्यामध्ये आगाराच्या प्रमुखांनी पोलीस स्टेशनला पत्र दिलेले होते, पुणे पोलिसांना पत्र दिले होते की आम्हाला बंदोबस्त हवा, इथे गैरप्रकार जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये होतात, परंतु याच्यावरती कुठलीच ऍक्शन जी आहे ती अद्यापपर्यंत घेतली नाही। त्यामुळे यामध्ये हे सगळेजण दोषी आता मानायचे का असा प्रश्न जो आहे तो पुणेकरांकडून उपस्थित केला जातो। जी, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।